प्रति टन ऊसाला 3,300 रुपयांचा भाव जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत शनिवारी एपीएमसी परिसरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकार शेतकऱ्यांच्या सततच्या दबावाला झुकून ऊसासाठी समर्थन भाव जाहीर केला असून हा शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना एपीएमसी व्यापारी सतीश पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर सरकारने ऊसाला समर्थन भाव जाहीर केला आहे, यामुळे आनंद झाला आहे. ಸತತ 9 ದಿನಗಳ ಕಾಲ ಮೂಡಲಗಿ ತಾಲೂಕಿನ ಗುಲ್ಲಾಪುರ ಕ್ರಾಸದಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿಯನ್ನು ಕಬ್ಬಿಣ ಬೆಲೆ ನಿಗದಿಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಆದ ಕಾರಣ ಆ ಹೋರಾಟ ತೀವ್ರಗೊಂಡು ನಿನ್ನೆ ದಿನ ಹತ್ತರಿಗೆ ಟೋಲಕದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ತೂರಾಟ ಆಯಿತು. ಎಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಹೋರಾಟ ತೀವ್ರಗೊಂಡು ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಇರ್ಬೋದು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋರಾಟ ತೀವ್ರಗೊಂಡಾಗ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಣಿದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ 50 ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಖಾನೆಯವರು 250 ರೂಪಾಯಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವು ರೈತ ಸಂಘದ ದೀಪಾವಳಿ ಅಂತಲೇ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ. ನಾವು ನಿನ್ನೆ ದಿನ ದೀಪಾವಳಿ ಅಂತ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ಹೋರಾಟವು ಜಯವಾಗಲಿ ಅಂತ ಆಶಿಸ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? ಸಂಜೀವ ಅವನು ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷ. 9 दिवसाच्या परिश्रमानंतर शेतकऱ्यांना एक मोठा विजय झालेला आहे आणि 3,300 रेट दिल्याबद्दल कर्नाटक गव्हर्नमेंटचा तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा उस्तुवारी आणि एपीएमसी मिनिस्टर यांचा आमच्या एपीएमसी संघाकडून अभिनंदन आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.